हा नैनी ब्रिज आहे आणि आज आपण इथे आलो आहोत. मी तुम्हाला इथून जे आहे प्रयागराजमध्ये तुम्ही काय काय करू शकतात आणि इथून कुठले कुठले रस्ते कुठे जातात ह्याचं एक छोटंसं वर्णन मी करणार आहे. हा नैनी ब्रिज जो आहे हा प्रयागराजच्या बाहेर निघतो आणि तो साऊथ साईडला जातो, जिकडे मध्य प्रदेशची एंट्री आहे. आणि जे प्रयागराजच्या बाउंड्रीच्या बाहेर ज्या जागा आहेत आणि त्याच्याऐवजी हा जो आहे जो यमुना नदीच्या पार जे घाट आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा घाट जो आहे तो अरेल घाट, तिथे हा तुम्हाला पोचवतो. नैनी ब्रिजच्या खाली दोन रस्ते आहेत. एक रस्ता जो समोर जातो तो बोट क्लबला जातो, तिथून तो ओल्ड नैनी ब्रिजला पण जातो. आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता सरस्वती घाट आणि मनकामेश्वर महादेव मंदिरकडे जातो. मनकामेश्वर मंदिर हे शिवलिंग आहे, खूप जुनं आणि प्रसिद्ध. आणि त्याच्या पुढे सरस्वती घाट, तिथून तुम्हाला यमुनाचं एक दर्शन मिळू शकतं. आता आपण या ब्रिजच्या खाली जे दोन रस्ते आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आणि ते रस्ते कुठे निघतात आणि तिथून तुम्हाला काय दिसू शकतं. आता हा जो नैनी ब्रिज बनवलेला आहे तिथे लोकल ऑथॉरिटीजनी अशी सोय केलेली की तुम्हाला इथून जे आहे एक चांगलं दृश्य दिसायला मिळेल आणि तुम्ही इथून जे आहे संगम पण पाहू शकाल. आणि जो रस्ता बनवलाय तो असा बनवलाय की तुम्ही जर वर चढलात तर तुम्हाला जे वॉकिंग एरिया आहे त्या वॉकिंग एरियामध्ये तुम्हाला गाड्यांचा काही प्रॉब्लेम भेटणार नाही. तर गाड्यामधून चाललेले असतात आणि वरच्या बाजूनी तुम्हाला ते सगळं पाहायला मिळू शकतं. ते आता तुम्हाला लवकरच दिसेल. तर हे पहा, असं तुम्हाला इकडनं दृश्य दिसतं. आणि इथून जे आहे थोडंसं पुढे जर तुम्ही चालत गेलात तर तुम्हाला इथून संगमचं पण दृश्य पाहायला मिळू शकतं. इथे खूप वारा वाहतोय. मी आता माझं विंड मफलर यूज करतो, नाहीतर हा आवाज क्लिअरली ऐकायला येणार नाहीये. नैनी ब्रिज जो है अतिशय आकर्षक ब्रिज आहे आणि भरपूर मोठा ब्रिज आहे हा. आणि इकडे जो चालण्याचा रस्ता आहे तो पण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आहे. आणि हे पहा, इथून तुम्हाला असं नजारा दिसेल. पहिली जी तुम्हाला भिंत दिसते ते तिथे पहिला बोटी यायच्या आणि ते किल्ल्याच्या दिशेने जायच्या बोटी. मग त्याच्यानंतर पुढे जे आहे तो सरस्वती घाटचा एरिया आहे आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला किल्ल्याच्या भिंती दिसतील. आणि त्या किल्ल्यांच्या भिंतींच्या मागे संगम एरिया आहे आणि तो आता पाण्याने डुबलेला आहे. अरेल घाट यमुना नदीच्या त्या टोकाला आहे आणि ही यमुना नदी. आता यमुना नदीचं जे लेवल आहे ते भरपूर कमी झालेलं आहे, पण अजूनही पाण्याचा प्रवाह खूप जबरदस्त आहे. ब्रिजच्या वरून पण तुम्हाला भरपूर गोष्टी इथून दिसू शकतात. आणि परत एकदा मी हा रस्ता एक्सप्लेन करतो. हा समोर जो रस्ता जातो तो मनकामेश्वर मंदिरकडे जातो आणि सरस्वती घाट. आणि हा जो रस्ता आहे हा संगमकडे जातो. हा समोरून जे आहे तुम्ही सरळ जाऊ शकतात आणि तिथून जे आहे राईट टर्न घेऊन हा जो आहे हा समोर जो पार्क दिसतोय तो मदन मोहन मालविया पार्क आहे. एका टायमाला ह्या पार्कचं नाव वेगळं होतं आणि इथे जे आहे जे प्रोक्लेमेशन ऑफ इंडिपेंडन्स ते इथून वाचलं गेलं होतं. तिकडे ते अशोक स्तंभ जे तुम्हाला दिसतोय तो पार्क आहे. आणि त्या ज्या माणसानी ते वाचलेलं त्याचं नाव मिंटो होतं, म्हणून ह्या पार्कचं आधी नाव मिंटो पार्क होतं. आता ह्याला मदन मोहन मालविया पार्क म्हणतात. आणि हा रस्ता परत नैनी ब्रिजच्या खालून जातो. आपण आता दुसऱ्या बाजूला जाणार आहोत आणि तिथून तुम्हाला मी एकदा दाखवीन की तिकडनं दृश्य कसं दिसतंय. आता आपण ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत. हा जो रस्ता मी सांगत होतो हा बोट क्लबला जातो
आणि इथे खाली मस्तपैकी ब्रिजच्या खाली एक छोटीशी चौपाटी तयार झालेली आहे, खाऊ गल्ली. आणि हा समोर नैनी ब्रिजचा रस्ता. आता या बाजूला एकतर मी सांगितलं तुम्हाला बोट क्लब आहे, बोट क्लबच्या बाजूला हेलिपॅड आहे. बोट क्लबमध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे बोट्स मिळतात. इकडे एक फ्लोटिंग रेस्टॉरंट पण आहे. पण त्याबाबतची जाणकारी तुम्हाला जेव्हा तुम्ही इथे ट्रिप प्लॅन कराल त्याच्या अगोदर तुम्हाला बघायला लागेल की इथे काय सीन आहे. कारण इकडे सीझन प्रमाणे जे आहेत सगळे फॅसिलिटीज चेंज होत असतात. जसा इथे एक लाईट आणि साऊंड शो होता तो आता बंद झालेला आहे कारण पाणी भरपूर आहे. हे अशी लोक इकडे सनसेटचा नजारा पाहायला आलेले आहेत. संध्याकाळी इकडे भरपूर गर्दी होते. आणि ते पहा बोट क्लब. आणि बोट क्लबच्या पुढे जे आहे तो डबल डेकर ओल्ड नैनी ब्रिज आहे. तिथे खालून जे आहे वाहनं चालतात आणि वरून जे आहे ट्रेन जाते. आणि तिथे जे दूर ठिकाणी तुम्हाला जे दिसते तिकडे काही लोक उभी आहेत ते तिकडचं हेलिपॅड आहे.